Hello warriors, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती आपल्या रिलेटेड एक प्रसिद्धीपत्रक 9 जानेवारीला म्हणजे आज अपलोड करण्यात आलेलं आहे. जे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर म्हणजे आपले गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये जी काही नियुक्ती होणार आहे त्या रिगार्डिंग याच्यापूर्वी एमपीएससीने सिलेबस आणि बाकीच्या गोष्टी डिक्लेअर केल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की डायरेक्ट काही जी पदं आहेत, मग ती असोसिएट असो किंवा डायरेक्ट प्रोफेसर असो, डायरेक्ट त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू घेण्यात आले. परंतु काही अशी पदं आहेत, ज्यांच्यासाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत, ते 25 पेक्षा जास्त आल्या कारणाने त्याच्यासाठी एक्झाम घेणं अनिवार्य आहे. मग एमपीएससीमध्ये बऱ्यापैकी फॉलोअप झाल्यानंतर असं लक्षात आलं, की एमपीएससीनं असं जाहीर करणं अपेक्षित आहे प्रसिद्धीपत्रकाद्वारे, की कोणते असे सब्जेक्ट्स आहेत किंवा कोणती अशी पदं आहेत, मग ते प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर असतील, ज्यांच्यासाठी डायरेक्ट एक्झाम होईल आणि आफ्टर दॅट इंटरव्ह्यू होईल. आणि अशी कोणती पदं आहेत, की ज्यांच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू होतील. याच्यासाठी बऱ्यापैकी जे तयारी करणारे वॉरियर्स आहेत, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. सो ह्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ते कन्फ्युजन आता दूर झालेलं आहे. सो याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे, म्हणजे आता याच्यामध्ये बघा, की खाली ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस सरळ सेवेच्या बाबतीत काही संवर्ग दिलेले आहेत. आता याच्यामध्ये पहा, की चाळणी परीक्षांच्या बाबतीत आणि हे सरळ सेवा भरती आहे आपली थोडक्यात. याच्यामध्ये जे आपले आयुर्वेदिक सेवेचे रिलेटेड सगळी पदं आहेत, त्याच्यामध्ये आपले 3 बघा. एक आहे प्रोफेसर, एक आहे असोसिएट प्रोफेसर आणि एक आहे असिस्टंट प्रोफेसर. पैकी प्राध्यापक काय चिकित्सा गट याच्यामध्ये जे प्रोफेसर काय चिकित्सा आहे, याच्यामध्ये ॲप्लिकेशन त्या पदाकरता ॲप्लिकेशन्स जास्त आलेले आहेत आणि फॉर दॅट सेक याची एक्झाम होईल. अदरवाईज आपल्याला माहिती असतं की जे प्रोफेसर पद आहे त्याच्यासाठी ॲप्लिकेशन्स खूप कमी येण्याची शक्यता असते, जसं बाकीच्या प्रोफेसरच्या बाबतीत झालं. परंतु काय चिकित्सेच्या बाबतीत काय झालंय, जास्त पदं ह्यासाठी जास्त ॲप्लिकेशन्स आली गेली आणि जास्त ॲप्लिकेशन्स आल्या कारणाने यांना एक्झाम घेणं आता ह्या पदासाठी अनिवार्य आहे. अदरवाईज बाकीचे जे प्रोफेसर पद आहेत त्याच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल. या लिस्टमध्ये आपल्या रिलेटेड आयुर्वेद सेवेच्या रिलेटेड जे नाव नाहीये, मग ते असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसर असो, त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू होईल का? तर येस, त्यांच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल. आता मग याच्या लिस्टमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी पहिली चाळणी परीक्षा होईल, म्हणजे जे की आपली एक्झाम आहे एमसीक्यूची, ती होईल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतील. ठीक आहे. सो प्राध्यापकमध्ये फक्त काय चिकित्सेचं आहे. असोसिएट प्रोफेसरमध्ये कोणतं आहे बघा. असोसिएट प्रोफेसरच्या बाबतीत हे जे लिस्ट केलेले आहेत, जसे सिद्धांतचं रिलेटेड एक आहे, तर शारीररचना आहे. असोसिएट म्हणजे सहयोगी. सिद्धांत, शारीररचना, शारीरक्रिया, द्रव्यगुण, स्वस्थवृत्त, काय चिकित्सा आणि शल्यतंत्र आणि पंचकर्म यांच्या रिलेटेड जे असोसिएट प्रोफेसर आहेत यांच्यासाठी एक्झाम होईल. ह्याच्या व्यतिरिक्त जे आहे, ज्या ॲडमध्ये जी काही पदं होती आणि ह्या लिस्टमध्ये जे नाहीये त्यांच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू होतील. आता दुसरं काय राहिलं, की याच्यामध्ये सहाय्यक आपल्याला जनरली माहितच आहे, जे असिस्टंट प्रोफेसर आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स येतच असतात. सो बऱ्यापैकी मला असं वाटतं सहाय्यक प्राध्यापक जे आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी, त्यांच्यासाठी बघा हे शारीररचना, सिद्धांत, शारीरक्रिया, द्रव्यगुण, रसशास्त्र, निदान, स्वस्थवृत्त, अगततंत्र. ठीक आहे. याच्यानंतर अजून पुढे बघितलं तर बघा ह्या गोष्टी आहेत बाकीच्या. अगतंत्राच्या नंतर काय चिकित्सा, शालाक्यतंत्र, शल्यतंत्र, कौमारभृत्य, पंचकर्म, स्त्रीरोग प्रसूती. म्हणजे बऱ्यापैकी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही चाळणी परीक्षा घ्यावी लागणार आहे, कारण त्याच्यासाठी बऱ्यापैकी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. आता याच्यासाठी जी शेवटी एक त्यांनी लाईन दिली ना, ती खूप महत्त्वाची आणि त्या लाईनवरती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मला मेसेज कॉल केले, की परीक्षेची योजना म्हणजे उपरोक्त परीक्षांची जी काही परीक्षा आहे त्याची योजना असेल, तिचा अभ्यासक्रम असेल, कार्यपद्धती असेल, ठिकाण आणि दिनांक याचा तपशील स्वतंत्रपणे अवगत केला जाईल. आता हे स्वतंत्रपणे म्हणजे नंतर ते सांगतील. आता याच्यामध्ये 2-3 कन्फ्युजनचे मुद्दे होते मुलांचे, की पहिल्यांदा आहे अभ्यासक्रम. याच्या अगोदर जो अभ्यासक्रम डिक्लेअर केलेला आहे त्याचं आणि आत्ता हे म्हणतायत, की आम्ही अभ्यासक्रम स्वतंत्रपणे अवगत केला जाईल, याच्यामध्ये काही डिफरन्स असेल का? तर इथं मी तुम्हाला ॲश्युअर करतो, की जो अभ्यासक्रम याच्या पूर्वी दिला गेलेला आहे तोच अभ्यासक्रम राहणार आहे. याच्यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण त्यांनी अदरवाईज असा सिलेबस अगोदर डिक्लेअर केला नसता. ठीक आहे.
सो आता परत सिलेबस डिक्लेअर करतील, परत मुलांना अभ्यासाला वेळ आणि पुन्हा हे एक्झाम जास्त लांबण्याची प्रक्रिया होऊन जाईल. त्यामुळे अभ्यासक्रम जो अगोदर दिलेला आहे तोच अभ्यासक्रम राहील, याची मला म्हणजे माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तोच राहील. 0.1% चान्सेस आहेत की बदलला तर, परंतु मला जर विचाराल तर मी हे म्हणेल की सिलेबस सेमच आहे, काही बदल नाही त्याच्यामध्ये. कार्यपद्धतीच्या बाबतीत पण मग ते एमसीक्यू घेतील का रिटर्न घेतील असंही मुलांनी विचारलं, तर ते एमसीक्यूज घेतील बऱ्यापैकी. ज्या पद्धतीने सिलेबस पॉईंट्स दिलेले आहेत याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे बोललेलं आहे अगदी त्या पद्धतीने ते होऊन जाईल. ठिकाण म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड वगैरे कोणत्या ठिकाणी तुमची एक्झाम होईल आणि त्या एक्झामचा दिनांक काय असेल हा खूप महत्वाचा आहे. यावरही विचारलं गेलं की एक्झाम कधी होईल. जर लक्षात घ्या, ज्यावेळेस असं विचारलं जातं त्याच्यानंतर शक्यता जास्त असते की आता त्या प्रक्रियेमध्ये ते लोक आहेत. सो जरी आपण म्हणूया की इथून पुढे 20 डेजमध्ये त्यांनी हे सगळं पुन्हा स्वतंत्रपणे अवगत आपल्याला केलं की प्रसिद्धी पत्रकाद्वारे, तर तिथून पुढे पुन्हा 20 ते 25 दिवस आपल्याला मिळतातच. सो 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये, नवीन नोटिफिकेशन येणं आणि तिथून पुढे एक 20-25 दिवस मिळणं. सो अराउंड आपल्याला कमीत कमी असं नाही म्हटलं तर एक 1.5 महिना तरी डेफिनेटली मिळतो. ठीक आहे. सो आता इथून पासून तुम्ही पकडून चला 1 ते 1.5 महिना आपल्याला खूप छान पद्धतीने आहे, व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे. चाळणी परीक्षेचा, चाळणी परीक्षा म्हणजे काय, आपली जी प्रिलिम्स एक्झाम असतात बऱ्यापैकी एमपीएससी मध्ये घेतली जाते. ठीक आहे. ही चाळणी परीक्षा पहिले घेतली जाईल आणि अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये क्वालिफाय होणारे इंटरव्ह्यू देत आणि इंटरव्ह्यू आणि ही चाळणी परीक्षेची काही बेरीज करून ते सिलेक्शन लिस्ट जाहीर करतील किंवा त्याची जी कार्यपद्धती अजून त्यांना चेंज करायची असेल तर ती त्याच्यामध्ये असेल, जे की नवीन नोटिफिकेशन किंवा प्रसिद्धी पत्रक येईल त्याच्यामध्ये ते मेन्शन केलं जाईल. ठीक आहे. मानस ऊर्जा आयुर्वेदाचं आपलं ऍप आहे, अँड्रॉइड आणि iOS विंडोज हे तिन्ही प्रकारे आहेत. आपलं अँड्रॉइड पण आहे, iOS पण आहे आणि विंडोज ऍप पण आहे. जे काही कॅन्डिडेट अजूनही इंटरेस्टेड असतील एक्झामसाठी ते या ऍप इन्स्टॉल करून याच्यावरती जी बॅच आहे ती परचेस करू शकतात. काहीही प्रॉब्लेम्स किंवा क्वेरीज असेल तर तुम्ही पर्सनली जो नंबर वरती दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू.